शंभूराजांच्या जय जयकार करणाऱ्या घोषणांनी आणि मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी रुईकर कॉलनीचा परिसर दुमदुमून गेला। निमित्त होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या 345व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचं। 28 वर्षाची दैदिप्यमान परंपरा जपत यावर्षीही शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीनं अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांनी साजरा केला। कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विधिवत पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। संस्थापक वस्ताद स्वर्गीय सूरज ढोली यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। उपस्थित सर्व शिवभक्तांनी ध्येय आणि प्रेरणा मंत्राचं पठण केलं, त्यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली। संस्थेच्या अध्यक्षा शीतल सूरज ढोली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं। शेकडो दिव्यांच्या लख प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। शंभूराजांच्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी मंचच्या खेळाडूंनी लाठी काठी, तलवारबाजी आणि इतर मर्दानी खेळांची साहसी प्रात्यक्षिकं सादर केली। छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला मान्यवरांनी उजाळा दिला। यावेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपाधीक्षक सुवर्णा पत्की, ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, सहसेवा ट्रस्टचे सन्मती मिरसे, डॉक्टर राजकुमार बागल आणि धनाजी उपारे उपस्थित होते।